निलंगा हे लातूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर. कर्नाटक सीमेच्या शेजारी वसलेल्या या शहराला संपन्न असा ऐतिहासिक वारसा लाभलाय. भौगोलिक दृष्ट्या निलंगा हे महाराष्ट्राच्या एका टोकावर असलं तरी ते राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अगदीच सजग आहे. निलंगा नगर परिषदेमध्ये मागील काळात सत्ता आल्यानंतर शहरात अनेक विकास कामं मार्गी लागली. तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली निलंगा नगर परिषदेनं शहरात एकाहून एक विकास कामांची मालिकाच उभी केली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, तत्कालीन उपनगराध्यक्ष मनोज कोळे यांच्यासह भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी या विकास कामाच्या मालिकेत मोलाचं योगदान दिले. या विकास कामांची सुरुवात झाली ती नगर परिषदेच्या इमारतीचे नूतनीकरण आणि विस्तारीकरणाच्या कामाने. पालिकेत येणाऱ्या नागरिकांना प्रसन्न वाटण्याबरोबरच त्यांची कामे वेगाने व्हावीत यासाठी अभिलेखांचे अद्ययावतीकरण करण्यात आले. तसंच सर्व प्रशासकीय कामकाजाचे संगणकीकरणही झाले. गेल्या काही वर्षात निलंगा शहराचा विस्तार झाला. या वाढीव वस्तीला नळाद्वारे पाणी पुरवठा होत नव्हता. तसंच जुन्या भागातील नळ योजनेला अनेक वर्ष झाल्यामुळं वितरण व्यवस्थेत सुसूत्रता नव्हती. हे ओळखून पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करीत आमदार संभाजीराव पाटील यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान अभियानाअंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. मागणी धरणात पाण्याचा उपसा करणाऱ्या यंत्रणेपासून ते निलंगा शहरातील सर्व जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या. अत्यंत वेगाने हे काम पूर्णत्वास नेण्यात आले. विशेष म्हणजे या पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल भरण्यास भविष्यात नगर परिषदेला अडचण येऊ नये यासाठी हा प्रकल्प सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात आलाय. वीज आणि पाणी बचत करणारी निलंगा ही मराठवाड्यातली पहिली नगर परिषद ठरली आहे. निलंगा शहरातील नागरिकांना सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी एकही जागा उपलब्ध नव्हती. यासाठी काहीतरी करावे असे नियोजन सुरू असतानाच शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या नाल्याचे सुशोभीकरण करण्याचा विचार पुढे आला. या दोन्हीची सांगड घालत अरविंद पाटील निलंगेकर यांच्या सूक्ष्म नियोजनातून अटल वॉकवे हा प्रकल्प साकारला. नाल्यातील गाळ काढून त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. तेथे पेवर ब्लॉक टाकून नाल्याच्या दोन्ही पात्रांचं मजबूतीकरण झाले. पुलाची उभारणी केली. टाकाऊ प्लास्टिक बॉटल मधून सर्व निलंगा वासियांना अभिमान वाटावा अशी कलाकृती साकारण्यात आली. सकाळी 5 वाजल्यापासून सायंकाळी 9 वाजेपर्यंत आज या ठिकाणी वर्दळ पाहायला मिळते. याच नाल्याच्या शेजारी बगीचा उभारून मुलांना खेळण्यासाठी जागा करण्यात आली. तसंच तरुणांसाठी ओपन जिम उभारण्यात आली आहे. ज्येष्ठांसाठी विरंगुळा, बच्चे कंपनीसाठी खेळायची सुविधा, महिलांना फेरफटका मारण्यासाठीची जागा आणि तरुणांसाठी जॉगिंग, वॉकिंग ट्रॅक असे हे बहुउपयोगी ठिकाण बनले. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली ती वेगळी. परिणामी अटल वॉकवे हे ठिकाण आज निलंगा शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू झालाय. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात आले. तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. याच परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचंही नूतनीकरण झाले. टाउन हॉल सभागृहाची उभारणी झाल्यामुळे निलंग्यात एक आधुनिक नाट्यगृह साकारले. मुख्य रस्त्यावर असलेला हा परिसर आता लक्षवेधी झालाय. याच परिसरात 30.50 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आलाय. सर्व नागरिकांच्या मनातील राष्ट्रप्रेमाच्या भावनेला साथ घालण्याचा हा एक अभिनव उपक्रम म्हणावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज चौकाला वळसा घेऊन मुख्य रस्त्यावरून शहरात प्रवेश करताच हा राष्ट्रध्वज सहजगत्या नजरेस पडतो. हेही याचं एक वैशिष्ट्य आहे. मुख्य रस्त्यावरील सिटी पॉइंट परिसरात झाडांची लागवड करून हा परिसर विकसित केल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली. एकीकडे शहराच्या सौंदर्यीकरणावर लक्ष देतानाच दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निलंगा शहरातील अग्निशमन केंद्रातील सुविधा वाढवण्यात आल्या. महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान बळकटीकरणाच्या अंतर्गत एखाद्या जिल्हा ठिकाणीही उपलब्ध नाही असे ड्रिल टॉवर अग्निशमन केंद्रात उभारण्यात आले. अग्निशमन गाड्यांच्या उभारणीसाठीचे पार्किंग, पेट्रोल डिझेल रूमचे बांधकाम, अग्निशमन विभागाचे कार्यालय
आणि तेथे नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेत घंटागाड्यांद्वारे दैनंदिन कचरा उचलून त्यावर प्रक्रिया करण्याला प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी हाडगा रोडवर घनकचरा प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तेथे सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि त्यावर प्रक्रिया करून कचरा मार्गी लावला जातो. परिणामी शहरात कचऱ्यामुळे रोगराई पसरणार नाही, ही नागरिकांच्या आरोग्याची काळजी नगर परिषदेने घेतली आहे. शहर स्वच्छतेच्या अनुषंगानं तसंच नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली आहेत. शहरातील दादापीर दर्गा, निम्न तेरणा कॉलनी, पोलीस क्वार्टर, मातंग स्मशान, मिलिंद नगर, अशोकनगर, मारवाडी गल्ली, औरंगपुरा, बौद्धनगर पेठ, महबूबगंज येथे ही सार्वजनिक शौचालये विकसित करण्यात आली आहेत. निलंगा शहरातील तरुणांना आपल्याच गावात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावं यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र विकसित करण्यात आले. या केंद्रात सर्व आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्या शहरातील तरुणांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठीचं एक सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल. त्याचबरोबर याच परिसरात नगरपालिकेच्या शाळेचे नूतनीकरणही करण्यात आले. तेथे मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोय व्हावी यासाठी खासगी संस्थेचं सहकार्य घेण्यात येते. निलंगा शहरातील शांतीवन स्मशानभूमीमध्ये गॅलरी बांधकाम करण्याबरोबरच वृक्ष लागवड करून हा परिसर विकसित करण्यात आलाय. नगर परिषदेचे योगदान आणि लोकसहभागातून शांतीवन स्मशानभूमीचं रूप पालटलंय. सर्व समाज बांधवांसाठी शहरात बहुउद्देशीय सभागृह उपलब्ध असावे यासाठी शहरातील स्वामी समर्थ मंदिर, विश्वकर्मा मंदिर, संत तुकाराम मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, बालाजी मठ, बसव मठ, गुरुबाबा महाराज मठ, ईदगाव मैदान, दादापीर दर्गा या ठिकाणी सामाजिक सभागृहांची उभारणी करण्यात आली. हरित पट्टे विकसित करण्याच्या उद्देशाने शहरातील आनंद स्वामी समाधी, बसव मठ, ईदगाव मैदान, स्पर्धा परीक्षा केंद्र, ज्ञानेश्वर नगर, अष्टविनायक कॉलनी, विद्यानगर या परिसरात मियावॉकी पद्धतीने झाडांची लागवड करण्यात आली आहे. रामकृष्ण नगर येथे बाग विकसित करून ओपन जिम उभारण्यात आली आहे. तसेच आंबेडकर नगर आणि बौद्ध नगर मध्ये समाज मंदिरं विकसित करून ओपन जिम उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर नगर परिषदेच्या हद्दीतील ग्रीन बेल्ट आणि ओपन स्पेसला संरक्षण भिंती उभारण्याचे महत्त्वपूर्ण काम नगरपालिकेने केलंय. यामध्ये ममता कॉलनी, सिरसी रोड, शांतीवन जवळील उत्तर भाग, विद्यानगर स्वतंत्र सैनिक कॉलनी, सिरसी रोड, टी पॉइंट उत्तर भाग, भगीरथी नगर, अटल वॉकवे, निंबाळकर नगर, तळीखेड रोड, स्वामी समर्थ मंदिर, विद्यानगर पूर्व भाग, विद्यानगर पश्चिम भाग, संत ज्ञानेश्वर नगर, निंबाळकर पेट्रोल पंपाच्या मागे, पांचाळ कॉलनी पूर्व भाग, अष्टविनायक कॉलनी, आंबेडकर नगर, हाडगा रोड येथील ओपन स्पेस या संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत. यामुळं भविष्यात या जागांवर अतिक्रमण होणार नाही. या जागा सार्वजनिक वापरांसाठी खुल्या राहतील याची काळजी नगर परिषदेने घेतली. एकूणच आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर आणि अरविंद भैया पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली निलंगा शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून अशी अनेक विविध विकास कामे करण्यात आली आहेत. विकासाची ही दौड या पुढच्या काळातही सुरूच राहणार आहे. त्यासाठी निलंग्यातील नागरिकांचा आशीर्वाद या दोन्ही भैयांच्या पाठीशी असणं गरजेचं आहे.